आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पावन स्मृतीस मी विनम्र अभिवादन करते आणि आपल्या सर्वांचे आजच्या सेवापूर्ती सोहळ्यामध्ये स्वागत करते। मान्यवरांचे आगमन या ठिकाणी झालेले आहे आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम सुरू आहे। खरं तर जिथे ज्ञानाचं साम्राज्य असतं तिथे अंधकाराचं अस्तित्व उरत नाही। आजचे दीप प्रज्वलन करून एक ज्ञानाचा प्रकाश या ठिकाणी तयार होतो आहे। आपण फक्त निरोप समारंभाकरता या ठिकाणी जमलो आहोत कर्तृत्वाच्या या मंचावर जिथे विराजमान झालेल्या सत्कार मूर्तींनी आपले उभे आयुष्य कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये जे काही आम्ही कर्मचारी इथे आहोत ते अगदी आपल्या कुटुंबातल्या भावा बहिणी वडील आईप्रमाणे इथे वावरतात आणि कोणत्याही प्रसंगाला सुख दुःखाला एकमेकांच्या मागे धावून जातात। कितीही वैचारिक मतभेद हे घराघरामध्ये सुद्धा असतात, तसे वैचारिक मतभेद कदाचित आपल्यामध्ये पण असतील, पण मला खूप अभिमानाने सांगावंसं वाटतं की ते मतभेद होते, मनभेद कधी आमच्यामध्ये झाला नाही। आणि त्याचमुळे आज आपण एका कुटुंबाप्रमाणे इथे आहोत आणि ज्याही कोणाला आपल्याला जेव्हा निरोप द्यायची वेळ येते तेव्हा आपण निरोप त्यांना देत नाही, कारण निरोप दिल्यानंतर माणूस परत येईल का येईल याची आपल्याला शाश्वती नसते। म्हणून आम्ही तुम्हाला निरोप नाही देत आहे, आम्ही फक्त तुमचा सेवापूर्ती जो काळ तुम्ही इथे दिला, या संस्थेच्या भरभराटीसाठी जो सेवा तुम्ही दिली, जे तुम्ही कष्ट इथे घेतले त्याचं एक ऋणनिर्देश, त्याची एक पावती आमच्याकडनं म्हणून हा कार्यक्रम इथे आयोजित आपण करतो आणि त्याला सेवापूर्ती सोहळा असं आमच्या ज्योतिताईंनी सुचवलं हे नाव आणि अतिशय सार्थ नाव त्यांनी सुचवलं आणि त्याप्रमाणे आपण हा सोहळा इथे साजरा करत आहोत। पी.व्ही. देशमुख सरांबद्दल जर सांगायचं तर भाषण काय द्यायचं याचा मला थोडासा प्रश्न पडला होता। मी 2-4 पानं लिहिली पण ते लिहिताना जो 36 वर्षाचा काळ आम्ही सोबत घालवलाय, मला आठवतं की 2 वेळा घातलेली एक मुलगी 84 मध्ये जॉईन झाली, त्यावेळेला पी.व्ही. देशमुख सर, पिटुकले सर हे सगळे सिनियर मंडळी या ठिकाणी कार्यरत होती आणि आतापर्यंत 36 वर्षाची सेवा झाल्यानंतर एका लहान बहिणीप्रमाणे आम्हाला या ठिकाणी राबवण्यात आलं। म्हणजे सिव्हिल डिपार्टमेंटला मी एकटी महिला या 36 वर्षाच्या कार्यकाळामध्ये असताना, आणि आपल्याला माहिती आहे की सिव्हिलमध्ये फील्ड वर्क खूप असतं, व्हिजिट न्याव्या लागतात, कुठे प्रोजेक्ट न्यावे लागतात, पण कधीही असं जाणवलं नाही की मी एकटी आहे, कारण माझ्या मागे खंबीरपणे आमच्या डिपार्टमेंटचे 6 भाऊ माझ्या मागे होते आणि त्यांच्या पत्नींनी, म्हणजे आम्ही त्यांना भाऊ मानायचो तर यांनी आम्हाला कर्नल म्हणून जो मान सन्मान आणि जे प्रेम दिलं, त्या बहिणींचं प्रेम आणि त्यांचा जिव्हाळा हा कधीही आम्ही विसरू शकणार नाही। भाषणामध्ये आपण त्यांच्या
वाटचाल आमची झालेली आहे. पी.व्ही. देशमुख सर जेव्हा प्राचार्य झाले, म्हणजे प्राचार्य होण्यामागे बरीच मोठी त्याची स्टोरी आहे. तर ते जो कोर्टाचा कार्यकाळ असेल किंवा आणखीन काही असेल, गमतीने आम्ही म्हणायचो की एक बेंच डॉक्टर पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निकचं हायकोर्टामध्ये असलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला लवकर निकाल आणि हे सगळं होतील. पण जेव्हा सर कोर्टाची तारीख असेल किंवा काही असेल, जेव्हा ते जायचे किंवा यायचे, तर मला असं नेहमी एक गाणं आठवायचं की शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, आणि अगदी असं लढवाईपणाने की कुठलाही अन्याय सहन करणार नाही. माझा तो हक्क आहे आणि तो मला मिळाला पाहिजे. त्या हक्कासाठी लढण्याचं, आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याची शिकवण त्यांनी जणू पुढच्याही पिढीला देऊन ते आपल्यामधनं निवृत्त झालेले आहेत. अतिशय त्यांच्या विषयामध्ये ते तज्ज्ञ होते, शिकवण्यामध्ये त्यांचा अतिशय हातखंडा होता. निरनिराळे प्रोजेक्ट्स त्यांनी घेतलेले आहेत. हे मी करताना स्ट्रक्चरला जेव्हा ऍडमिशन घेतली तेव्हा आम्ही सोबतच होतो, आणि जेव्हा पहिल्या सेमिस्टरचा रिझल्ट लागला तेव्हा 3 विद्यार्थी पास असणाऱ्यांमध्ये मी, सर आणि आपल्याच कॉलेजचे वंदना सर असे आम्ही 3 जण पास झाले होते. त्यांनी आपलं पूर्ण कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर विभाग प्रमुख असताना किंवा कम्युनिटी पॉलिटेक्निकचे जे काही त्यांच्यावरती जबाबदाऱ्या होत्या त्या त्यांनी अगदी यथोचितपणे पार पाडलेल्या. सरांबद्दल सांगायचं तर कर्मचाऱ्यांचं हित हे त्यांनी नेहमी जोपासलेलं. आपल्याला वेगवेगळ्या उदाहरणांवरून लक्षात येतं की कुठलाही कर्मचारी असो त्याचं कुठलं नुकसान झालं नाही पाहिजे. कोणाबद्दल राग असेल, व्यक्तिगत असेल, तो कधीही त्यांनी कुठेही काढला नाही. हे त्यांच्याबद्दलचं आदराचं वाक्य. आणि कधी कधी थोडंसं चिडून काय सर तुम्ही तर असंच केलं असं सुद्धा कधी कधी बोललं जायचं. पण तरीही व्यक्तिद्वेष त्यांनी येऊ दिला नाही. आपल्या पदाला शोभेल आणि आपल्या पदाची गरिमा राहील अशाच प्रकारे त्यांनी आपलं जे काही कर्मचाऱ्यांसोबत, सहकाऱ्यांसोबतचं वागणं होतं ते त्यांनी त्या ठिकाणी ठेवलं. आणि त्याच्याबद्दल आम्हाला सर तुमचा खूप खूप अभिमान आहे. आपण अनुदानित संस्थेमध्ये जेव्हा कार्य करतो त्यावेळेला शासकीय यंत्रणेशी आपला खूप संबंध येतो, आणि शासकीय यंत्रणेचा नेहमीच आपल्याबद्दलचा एक छोटासा का होईना पण एक दुजाभाव म्हणा किंवा सावत्र भाव आपल्याला नेहमी अनुभवायला मिळतो. असे काही प्रसंग होते ज्या वेळेला मला आठवतं की मल्ले सर प्राचार्य असताना टाले साहेबांनी आपल्याला पेपर तपासायला धामणगावला पाठवलं. तिथे गेल्यानंतर आमच्या विषयाचे पेपरच नव्हते आणि आम्ही परत आलो. तर त्यानंतर टाले साहेबांनी कडक शब्दात काहीतरी बोलले, कसं झालं तसं झालं. त्यांना तेवढ्याच ताकदीने ठणकावून उत्तर देणारे कदाचित महाराष्ट्रातले पहिले प्राचार्य म्हणजे आमचे आर.के. मल्ले सर होते. आणि तेच बाळकडून पुढच्याही लोकांना मिळालं, तेच बाळकडून कदाचित पी.व्ही. देशमुख सरांना मिळालं. आणि म्हणूनच सगळ्या सरकारी यंत्रणांसोबत आपण तेवढ्याच आपलं काम जर चोख असेल, आपली कुठे चूक नसेल तर कोणाचंही काही ऐकून घ्यायची गरज नाही. त्यांनाही आपण तशा प्रकारची उत्तरं देऊ शकतो. हे यांच्याकडनं संस्कार आता पुढच्या पिढीपर्यंत जातात आहे असं मला या प्रसंगी सांगावंसं वाटतं. सरांनी ज्या वेळेला MBA ॲक्रेडिटेशनचं काम होतं त्यावेळेला खूप प्रयत्न आपण केले की डेव्हलपमेंट फंडामधून आपले पैसे आले पाहिजे. विभाग प्रमुख गोसावी सरांनी खूपदा मुंबईला जाऊन ते खूप प्रयत्न केले, पण जरी ते मिळाले नाही तरी स्वतःच्या हिमतीवर अध्यक्ष साहेबांची परवानगी घेऊन आपण आपल्या स्थापत्य विभागातल्या किंवा संगणक विभागातल्या असो किंवा इलेक्ट्रॉनिक्स विभागातल्या असो कितीतरी प्रयोगशाळा आपण अद्ययावत करण्यामध्ये आपण सफल राहिलेलो आहे. सगळ्या प्रकारची तयारी आपण केलेली होती. आम्हाला खूप वाटायचं की सर असताना MBA ॲक्रेडिटेशनचं काम झालं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला हे ॲक्रेडिटेशन प्राप्त होईल. पण कोरोनाच्या या सावटाखाली आपलं टीमची व्हिजिट जी आहे ती पुढे ढकलल्या गेली. पण तयारी आपली सरांनी भरपूर प्रमाणामध्ये करून गेलेली आहे आणि कदाचित पुढे आपण ते ॲक्रेडिटेशन मिळवू असा मला विश्वास आहे. कुठलंही काम करत असताना त्याचं व्यवस्थित डिस्ट्रीब्युशन करणे, लोकांची क्षमता ओळखून त्यांना काम देणे, हेच याच्यामध्ये सरांचा हातखंडा होता आणि तो त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्या संस्थेमध्ये राबवलेला आहे. हे करत असताना दुधे सरांचं सहकार्य पी.व्ही. सरांना खूप मिळालेलं आहे, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. आमचे दुधे सर म्हणजे किती वर्ष आता आम्ही बोलत असताना मला ते एकदम प्रसंग आठवले की आम्ही डबा खातो आहे, बिनावेळी काहीतरी पदार्थ करून पाठवतात आणि त्याही
म्हणजे तुमच्यासोबत 4 लोक जेवणारे आहेत तर त्यांचा सुद्धा वाटा त्याच्यामध्ये आहे. इतका मोठा डबा ती माऊली आम्हाला नेहमी देत होती. म्हणजे या ठिकाणी आपण बोलताना जे सेवाकृती स्वतःकृती असतात त्यांच्याबद्दल भरभरून बोलतो, पण मला असं वाटतं की या प्रसंगामध्ये त्यांच्या पाठीमागे असणारे त्यांचे कुटुंबीय ज्यांच्यामुळे आपण लोक इथे इतक्या चांगल्या प्रकारे 100% नव्हे 101% आपलं योगदान या संस्थेला देत असतो आणि त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा धर्मपत्नीचा असतो. आणि त्यासाठी मी खूप खूप आमच्या जयावहिनी असतील, मीनावहिनी असतील, जगताप वहिनी असतील किंवा ठाकरे वहिनी असतील त्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली आणि म्हणूनच हे सगळे लोक आपलं या ठिकाणी योगदान देऊ शकतो. गुन्हे सरांचं जे कार्यकाळ होता, सर मला 2 वर्ष पूर्वी होते आम्ही गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला असताना, ते या ठिकाणी रुजू झाले. त्यांचा स्वतःचा आधी व्यवसाय होता. त्या व्यवसायातनं म्हणजे एक माणूस जेव्हा शिक्षक होतो त्याच्यामध्ये एक उद्योजक सुद्धा दडलेला आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्या उद्योजकाला वाव या संस्थेने दिला, त्याचंही त्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि खूप मोठे मोठे प्रोजेक्ट त्यांनी राबवलेले आहेत. एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की जेव्हा गुन्हे सर हे इंजिनिअरिंग कॉलेजला शिकत होते त्यावेळेला पी.व्ही. देशमुख सर गेस्ट फॅकल्टी म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चर द्यायला जायचे. त्या अर्थाने पी.व्ही. देशमुख सर आमचे गुरु आहेत आणि गुरु आणि शिष्याचा सेवापूर्ती सोहळा एकाच वेळेला एकाच ठिकाणी व्हावा यासारखा बुद्ध शंकरा योग नाही. तो योग आज यांच्या भाग्यामध्ये आला. खरोखर ही खूप भाग्याची आणि अभिमानाची गोष्ट आहे असं मला वाटतं. सरांचे जे प्रोजेक्ट्स होते त्याच्यामधनं जे प्लॅनिंग करायला पाहिजे, जे मटेरियल मॅनेजमेंट करायला पाहिजे, जे एक्झिक्युशन करायला पाहिजे, त्यातलं त्यांचं कसं इतकं वाखाणण्यासारखं आहे की आताच आम्ही आतमध्ये बोलत असताना सांगितलं की जे काही आपली इस्टिमेटेड कॉस्ट असते त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 40% 50% एवढं कॉस्ट सेव्हिंग केलेलं. आणि हीच एका अभियंताची कमाल असते की त्यांनी कशा प्रकारे ते प्रोजेक्ट इकॉनॉमिकल करा आणि त्याचं सगळं शिक्षण गुन्हे सरांच्या सानिध्यामध्ये राहून आम्हाला पण मिळालेलं आहे. मी आता बोलताना आदरणीय दीपिका प्रभूजी हेच म्हणत होती की जरी गुन्हे सर रिटायर झालेले असले तरी आमच्या प्रोडक्शन किंवा ट्रेनिंग सेंटरमध्ये जी काही आपल्या संस्थेची जी कामं असतील ती आमच्यावरही थोडा विश्वास ठेवून जर ती आम्हाला दिली तर निश्चितच आम्ही गुन्हे सरांच्या पी.व्ही. देशमुख सरांच्या मार्गदर्शनाखाली त्याच पद्धतीने ती कामं पूर्ण करू जेणेकरून आमच्याही संस्थेला रिसोर्स जनरेशन होईल. कारण मित्रांनो सगळ्या प्रकारची सोंग आणता येतात, पैशांचं सोंग काही आणता येत नाही आणि पैसे कमवणं ही काही खूप सोपी गोष्ट नसते. हे रिसोर्स जनरेशन आपल्याला प्रोडक्शन कम ट्रेनिंग सेंटरमधून याच्यासाठी आवश्यक आहे की ते जेव्हा आपण अर्थार्जन करू त्यावेळेला आपल्या संस्थेमध्ये काही विकासात्मक कामं आपण करू शकतो आणि त्याच्यासाठी सर आम्हाला याची फार गरज आहे. आणि या विषय जरी नसला तरी आपली क्षमा मागून मी आपल्याला विनंती करते की आमच्या प्रोडक्शन सेंटरला आपण जर अशा प्रकारची कामं दिली तर आपलं आम्ही फार आभारी आहोत. आज हा सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत. सरांचे सामाजिक कार्यसुद्धा खूप आहे. नॉफ या संस्थेशी ते जोडलेले आहेत. त्यांच्यामुळेच आम्ही पण नॉफ या संस्थेशी जोडलो गेलो. नॉफ या संस्थेमधल्या सगळे बांधकाम विभाग सर उत्कृष्टपणे सांभाळतात. अंध आणि जे काही मूकबधिर मुलं आहेत त्यांच्या विकासासाठी ही संस्था काम करते आणि अशा कितीतरी गरजू मुलांना नुसतं गुन्हे सरच नाही तर आमच्या पॉलिटेक्निक आमच्या संस्थेचीच ही खासियत आहे की कुठलाही अडलेला विद्यार्थी या ठिकाणी त्याचं काम पूर्ण होतं, त्याला पूर्णपणे मदत केल्या जाते. मग ते आमचे प्राध्यापक वर्ग असतील, आमचे शिक्षकेतर कर्मचारी असतील, कोणीही विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कधीही नाही म्हणत. आणि आज त्याचंच एक उदाहरण म्हणून आपली माझी लाडकी विद्यार्थिनी रेखाते ही इथे आलेली आहे जिला आम्ही फर्स्ट इयर सेकंड इयरला शिकवलं. तिची प्रॉब्लेम जाणून घेतलं, त्याच्यानंतर मदत करताना मग सरांनी तिला पुढे आणखी मदत केली आणि तिचं
भाऊसाहेबांचं जे स्वप्न होतं की खेड्यापाड्यातले विद्यार्थी शिकले पाहिजे, पुढे गेले पाहिजे, त्याच्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतन आपला खालीचा वाटा उचलत आहे आणि उचलत राहील अशी मला खूप आशा आहे. आणि या प्रसंगी आपण सगळे इथे आलात, आमच्या सेवाकृती सोहळ्याला आपण मान्यता दिली, आमचा सत्कार तुम्ही स्वीकारण्याला मान्यता दिली, त्याबद्दल मी पुनश्च आपले आभार व्यक्त करते. आणि आपल्या पुढील निरोगी सुखमय आनंदी आयुष्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आपल्या सगळ्यांना आपल्या कुटुंबासोबत निरोगी आयुष्य लाभो अशी शुभेच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद मॅडम. आदरणीय सर, आमच्या तंत्रनिकेतन मार्फत शिवस्वराज्य दिनाचे औचित्य साधून अमरावती जिल्ह्यातील इयत्ता 10वी मध्ये शिकणाऱ्या आणि 10वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता आमच्या तंत्रनिकेतनच्या प्राचार्य आदरणीय फोंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनामध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला विद्यार्थ्यांचा भरघोस असा प्रतिसाद लाभला होता. आपल्या उपस्थितीची सुवर्ण संधी साधून एक कौतुकाची कॅप त्या विद्यार्थ्यांना दिली जावी म्हणून त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण आपल्या हस्ते व्हावे अशी आमची मनोकामना आहे. आपण विजयी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करावे ही विनंती. विजेत्यांची घोषणा करण्याकरिता मी आमंत्रित करते प्राध्यापक ठाकरे सर यांना. डॉक्टर पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतनमध्ये अभियांत्रिकीचे ज्ञान व कौशल्य विकसित करण्यासोबतच विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. तंत्रनिकेतनमध्ये दिनांक 6 जून 2021 रोजी शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. शिवस्वराज्य दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. शिवस्वराज्य दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या सन्माननीय प्राचार्या प्राध्यापिका यांचे खंदे मॅडम यांच्या प्रेरणेतून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शिवचरित्राचा परिचय व्हावा, तसेच संस्थेबाहेर विद्यार्थ्यांना तंत्रनिकेतनची माहिती व्हावी हा उद्देश या स्पर्धेच्या आयोजनामागे होता. सदर निबंध स्पर्धेकरिता छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यविषयक विचार हा विषय देण्यात आला होता. सदर स्पर्धेकरिता अमरावती, नांदगाव खंडेश्वर, दर्यापूर, चांदूर रेल्वे, मोर्शी इत्यादी तालुक्यातील शाळांमधून विद्यार्थी सहभागी झाले. सदर स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात मी या स्पर्धेचा संयोजक या नात्याने या कार्यक्रमाला उपस्थित असलेले स्पर्धेचे विजेते, त्यांचे पालक, सर्व मान्यवर सर्वांचे पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो. सदर स्पर्धेचा निकाल जाहीर करताना मला मनस्वी आनंद होत आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे कुमारी साक्षी जिचकरीने. कुमारी साक्षी जिचकर विद्यालय चांदूर रेल्वे. मी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी कुमारी साक्षी जिचकर हिला स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व 500 रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करावे. साक्षी जिचकर. गेली सदर स्पर्धेत विजय क्रमांक प्राप्त केला आहे कुमारी रसिका वाघाळे, अतुल जगताप विद्यालय चांदूर रेल्वे हिने. मी रसिका वाघाळे हिला व्यासपीठावर निमंत्रित करतो. तसेच मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय दिलीपरावजी हिंगोले साहेब त्यांना विनंती करतो की त्यांनी रसिका वाघाळे हिला स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व 300 रुपये रोख रक्कम देऊन सत्कार करावा.
आहे कुमारी तृप्ती थोरात, गौरीशंकर विद्यालय चंडीगड रोहिणी. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री आर.पी. मोल्ले सरांना विनंती करतो की त्यांनी कुमारी तृप्ती थोरात हिला स्फूर्तिचिन्ह, प्रमाणपत्र, 200 रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करावे. कुमारी तृप्ती थोरात. या स्पर्धेमध्ये विजेते असलेले जे स्पर्धक आहे सर्वजण ग्रामीण भागातून आहेत आणि ते आज या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. यशस्वी स्पर्धकांचा सन्मान करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख साहेब, तसेच माननीय श्री दिलीपराव इंगोले साहेब व माननीय श्री आर.पी. मोल्ले सर यांचे आभार मानतो. सदर स्पर्धेच्या मार्गदर्शनासाठी मी संस्थेच्या प्राचार्य एम.जे. खंडे मॅडम यांचे सुद्धा या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. तसेच सदर स्पर्धेचे पारितोषिक स्वीकारण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जे या ठिकाणी सर्व विजेते उपस्थित आहेत, त्यांचे पालक उपस्थित आहेत, त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच मान्यवरांनी ज्या विजेत्यांना सन्मानित केलं त्यासाठी मी सर्व मान्यवरांचे पुन्हा या ठिकाणी गुणनिर्देश करतो. आणि या कार्यक्रमाची पुढील सूत्र मी डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद सर. यानंतर आजच्या आपले सत्कार मूर्ती श्री पी.व्ही. देशमुख सर यांचा अल्पसा परिचय मी या ठिकाणी करून देते. सरांचा जन्म 30 मार्च 1955 रोजी अमरावती येथे झाला. सरांचे प्राथमिक शिक्षण वनिता समाज तर माध्यमिक शिक्षण समर्थ हायस्कूल अमरावती येथे झाले. त्यानंतर बीएससीला प्रवेश घेऊन बीएससी प्रथम वर्ष श्री शिवाजी विद्यान महाविद्यालयातून सरांनी पूर्ण केले आणि नंतर बीई आणि एमई शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती येथून पूर्ण केले. सरांनी अनेक रिसर्च पेपर या काळामध्ये प्रसिद्ध केले. 3 वेळा एमपीएससीची परीक्षा सरांनी पास केली तर 1 वेळा यूपीएससीच्या माध्यमातून असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून सरांची नियुक्ती झाली होती. परंतु मनात कुठेतरी ज्ञानदानाची जिज्ञासा होती आणि ती संधी डॉक्टर पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतनच्या रूपाने समोर आली. दिनांक 30 जुलै 1977 ला अधिव्याख्याता म्हणून स्थापत्य विभागात सर रुजू झाले. पुढे 2002 मध्ये प्रभारी विभाग प्रमुख तर 2008 मध्ये रेग्युलर एचओडी म्हणून त्यांनी पदभार सांभाळला आणि दिनांक 1 डिसेंबर 2012 पासून दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत त्यांनी प्राचार्य पद भूषवले. दिनांक 31 मार्च 2020 रोजी ते येथून सेवानिवृत्त झाले. सरांचे वैवाहिक जीवन पाहायचे असेल तर दिनांक 31 मे 1983 रोजी जयाताईंचे ते विवाहबद्ध झाले व चिरंजीव निशिकांत आणि चिरंजीव आनंद ही त्यांची पुत्ररत्ने होती. सरांचे दोन्ही मुलं आणि दोन्ही सुशा उच्च विद्याविभूषित असून समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये आपली सेवा देत आहेत. सर आपल्या सेवाकृतीनिमित्त आपला सत्कार करताना आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान वाटत आहे. मी सन्माननीय अध्यक्ष श्री हर्षवर्धनजी देशमुख सर यांना विनंती करते की त्यांनी सत्कारमूर्ती श्री पी.व्ही. देशमुख सर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन सत्कार करावा. सर हा सन्मान होतो आहे तेजोमय कर्तृत्वाचा, लखलखत्या कारकिर्दीचा. हा सन्मान होतो आहे उदात्त भावनेचा आणि आपल्या काही असलेल्या सहकार्य वृत्तीचा. हा सन्मान होतो आहे एका लोकप्रिय व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या अंगी असणाऱ्या संस्काराचा. धन्यवाद सर. मी आदरणीय प्राचार्य महोदयांना विनंती करते की त्यांनी सौ जयाताई देशमुख यांचा
रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतनच्या स्थापत्य विभागात अधिव्यक्त्याचा या पदावर रुजू झाले. त्यानंतर 2017 मध्ये प्रभारी विभाग प्रमुख व 1 एप्रिल 2020 पासून प्रभारी प्राचार्य पदाचा पदभार सरांनी सांभाळला आणि दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी ते सेवानिवृत्त झाले. सरांबद्दल काही उल्लेखनीय बाबी मला या ठिकाणी सांगाव्याशा वाटतात. सर लाईफ मेंबर ऑफ इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, लाईफ मेंबर फॉर इंडियन कॉन्क्रीट इन्स्टिट्यूट, लाईफ मेंबर ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स इंडिया आणि लाईफ मेंबर ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फेलोज म्हणून सध्या कार्यरत आहे. सर एक्झिक्युटिव्ह मेंबर ऑफ नॅशनल असोसिएशन फॉर वेलफेअर ऑफ फिजिकली हँडिकॅप अमरावती या चॅरिटेबल ट्रस्टचे असोसिएट आहेत. सरांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेअंतर्गत श्री शिवाजी मराठा हायस्कूल मेन ब्रांचचे 60 लाखाचे तर संत गाडगेबाबा शाळेचे 5 लाखाचे रेट्रोफिटिंगचे काम पूर्ण केले आहे. शिववाडी आणि रामपुरी कॅम्पचे 32 लाखाचे संरक्षण भिंतीचे काम केले आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतनच्या AC सीट रूफिंग बदलवून प्रोफाईल सीट बसवण्याचे 11.5 लाखाचे काम तर इलेक्ट्रिक वायरिंग, मुख्य प्रवेशद्वार आणि टॉयलेट ब्लॉकचे रिपेरिंगचे काम त्यांनी केले आहे. श्री शिवाजी विद्यापीठ महाविद्यालयामधील सायन्स सेंटरचे इंटरनल्स अँड पाथवे, मातोश्री विमलाबाई महाविद्यालयाचे संरक्षक भिंत, भीमनगर साईडची संरक्षक भिंत, रुरल इन्स्टिट्यूट कॅम्पसचा रस्ता आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतनचा कॉन्फरन्स हॉलचे काम सरांनी यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. सरांचे सामाजिक कार्य सांगायचे झाल्यास अंध विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा चिखलदरा, मुकबधिर विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा नागपूर, दिव्यांगासाठी शाळा अमरावती, नॉब अंतर्गत टेक्निकल स्कूल नॉन AICTE प्रोग्राम आणि अंध विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा दर्यापूर या संस्थांमध्ये विविध माध्यमातून सर आपली सेवा देत आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री दिलीपबाबू इकोले सर यांना विनंती करते की त्यांनी दुधे सरांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. मी आदरणीय प्राचार्य मॅडमांना विनंती करते की त्यांनी विनाताई दुधे यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी करावा. यांचाही अल्पपरिचय या ठिकाणी करून देते. लिओ जन्म 6 एप्रिल 1963 रोजी अमरावती येथे झाला. प्राथमिक शिक्षण यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळखुर्दी या गावी झाले. नंतर माध्यमिक शिक्षण आणि B.Com, M.Com त्यांनी आर्मीवरून पूर्ण केले. दिनांक 22 डिसेंबर 1993 रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतनमध्ये कनिष्ठ लिपिक या पदावर ते रुजू झाले. काही कारणास्तव 2005 ते 2012 या कालावधीमध्ये त्यांनी आपली सेवा शासकीय अभियांत्रिकीमध्ये द्यावी लागली आणि परत 2012 ते 2021 पर्यंत सेवा देऊन दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी ते आपल्या तंत्रनिकेतनमधून निवृत्त झाले. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय दिलीपबाबू इकोले सर यांना अशी विनंती करते की त्यांनी जीवनराव यांचा शॉल आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा. काही कारणास्तव उज्ज्वलाताई जगताप आपल्यामध्ये उपस्थित राहू शकल्या नाही याची आम्हाला खंत आहे.
शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब कल्याणराव देशमुख यांना अभिवादन करतो. डॉक्टर कल्याणराव देशमुख यांच्या नेतृत्वाचे या अनेक दिवसाचे प्रलंबित असलेल्या निरोप समारंभाला उपस्थित असलेले आमचे अनुभवी आणि ज्येष्ठ सहकारी आमचे संस्थाध्यक्ष माननीय दिलीप भाऊ इंगोले, आपल्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य माननीय उमेशराव, आपण आपले काय आरके म्हणले आहे, आरके म्हणले ना, या प्रसंगी उपस्थित असलेले सरकार मुक्ती माजी प्राचार्य श्री ज्योती देशमुख साहेब, देशमुख साहेब, त्याचप्रमाणे मान्य श्री दुधे सर त्यांच्यासोबत आपले कर्मचारी ज्यांचे सरकार निरोप समारंभ होतो आहे ते मान्य जीवनराव जगतापजी आणि मोहनराव ठाकरे, आवर्जून उपस्थित असलेले मान्य सभागृही जयश्रीताई व सभागृही मीनाताई, संस्थेच्या प्राचार्या मान्य सोन्या मॅडम, उपस्थित सर्व प्राध्यापक मंडळी, कर्मचारी मंडळी, उपस्थित बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, बराच वेळ झाला आहे पण साहजिकच आहे. सर्व आपल्याला आता 4 वाजतापासून आपण इथं बसलो. कार्यक्रम लवकर आटपावा अशी सर्वांची, माझ्यासहित सर्वांची इच्छा, आणि त्यामुळे मी अधिक काही वेळ आपला घेणार नाही. प्रामुख्यानं इथं जी चर्चा झाली प्रोडक्शन सेंटरची आणि आपलं महाविद्यालय किंवा आपलं केंद्र हे सेल्फ सर्टिफिकेट करण्याचे विषय, ज्याचा विचार विद्यमान प्राचार्यासहित सर्व प्राध्यापकांनी आणि कर्मचाऱ्यांनी करण्याची गरज आहे. कारण की आता 2020चं जे काही नवीन शैक्षणिक धोरण आलंय त्यामध्ये प्रामुख्यानं सेल्फ सस्टेनेबल इन्स्टिट्यूट हा फार मोठा या गोष्टीवर फार वजन देण्यात आलेलं आहे. आणि हळूहळू जे काही आपोआप ज्या काही तुमचे पगार वगैरे तुमच्यापर्यंत पोहोचतात त्यापासून शासन आता परावृत्त होण्याच्या मानसिकतेत आहे. आणि त्यामुळं कदाचित आज TV सर निवृत्त झाले, विजय सरांचा सुद्धा निरोप समारंभ आज होतोय. परंतु अत्यंत जे काही अजून आज तरुण मंडळी समोर दिसतात आहे त्यांचा कालखंड हा प्रयत्नांची पराकाष्ठा करून संस्थेची सस्टेनेबिलिटी म्हणजे आत्मनिर्भरता ही वाढवण्याची आहे. आणि त्यामुळं प्रामाणिकपणे आपण सर्वांनी काम केलं पाहिजे असं मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. देवी सरांचा आणि सरांचा आपल्या विजय सरांचा काळ हा निघून गेला, पण तरी परंतु या संस्थेला आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचं योगदान दिलं. वल्ले सर असतील किंवा त्यांच्यापूर्वी कैलासराव इंगोले सर असतील, ही शेवटी जुन्या पिढीतली एक त्यांनी आत्मसात केलेलं काम करण्याची जी काही प्रवृत्ती होती त्याच्यातून येणार. आजची प्रवृत्ती जर बघितली तर केवळ 11 ते 5 कधी वेळ जातो आणि आपण संस्थेच्या बाहेर कधी पडतो आणि 1 तारखेला आपला पगार कसा होतो आणि तो कशा प्रकारे होतो, त्याच्यावर काय वाढ झाली, काय होऊ शकते, एवढा विचार करणारा आता काळ राहिलेला नाही.
याची जाणीव सर्वांनी आपल्याला सर्वांनी ठेवावी, एवढं त्या सगळी सांगू इच्छितो. एक चांगला कार्यक्रम, सुप्त कार्यक्रम आणि विशिष्ट कोण्या मॅडमचं आणि त्यांच्याच अंतर्गत त्याच्या संस्थेमध्ये असणाऱ्या सर्व प्राध्यापकांचं आणि कर्मचाऱ्यांचं मी या प्रसंगी अभिनंदन करतो. नाही तर गेलेल्या माणसाचं कोणी काही आता हे आपल्यामधून गेले म्हणजे वर नाही पाहिजे. आपल्या बाजूला झालेल्या माणसाला अशी आठवण ठेवून त्या कालखंडामध्ये होऊ शकलं नाही तरी नंतर आठवण ठेवून त्यांना आवर्जून आमंत्रित करणं आणि त्यांना त्यांचा निरोप समारंभ घडवून आणणं, याबद्दल तुम्ही सर्वच मॅडम तुमच्या सहित तुमच्या अधीनस्थ असणारे सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचं त्याला निश्चितच अभिनंदनास पात्र आहे. आणि एकाचाच नाही तर दोघांचा तुम्ही सत्कार केला, निरोप समारंभ निरोप दिला, याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो. ते बिचारे दोन दिवसराव आणि मोहनराव राहिले, त्यांच्याही घराचा काही विचार करा, एवढंच या प्रसंगी म्हणजे त्यांच्याही कुटुंबियांचा काही विचार करा. हे प्राचार्य होते म्हणून त्यांचाच विचार करणं. बरं ठीक आहे. म्हणजे त्याच्याबद्दल तुमचं पुन्हा अभिनंदन आणि आभार. असो, हे प्रोडक्शन सेंटर सस्टेनेबल व्हावं याबद्दल उमेद महल्ला साहेबांनी 2-3 वेळा जेव्हा ते कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये आले तेव्हा त्यांनी तंत्रनिकेतनला आले तेव्हा त्यांनी उल्लेख केला, परंतु त्याचा फॉलोअप झाला नाही. चेन लिंकचा एक चांगलं प्रोडक्शन निश्चितच आज आहे, त्यांच्या मताची मी पूर्णपणे सहमत आहे की त्याला जर तुम्ही त्याची उभारणी करू शकला, त्याचा तुम्ही एखादा तुम्ही तुमचा एक प्रोडक्शन चार्ट द्या, त्याला सस्टेनेबल कसं करणार, तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपामध्ये संस्थेमधून काय अपेक्षित आहे ते तुम्ही काय योगदान देणार स्वतःहून, या संदर्भातलं सर्वात या गोष्टीचा आराखडा तुम्ही जर आम्हाला दिला, जर तो आम्हाला पटला तर आम्ही निश्चितच संसद होऊ शकतो. त्या संस्थेचं सिव्हिल डिपार्टमेंटनी एखादं युनिट उभं करून पीडब्ल्यूडीमध्ये रजिस्ट्रेशन करायचं कॉन्ट्रॅक्ट. आम्ही असं टेक्निकल सँक्शनसाठी काही अमाऊंट पर्यंत आपल्याकडे येत असतं आणि काम सुद्धा द्यायला विजय सरांना मराठीत आम्ही येण्यापूर्वी काम मिळालं नसतं 5-10 वर्ष. ते काम सुद्धा आम्ही द्यायला आम्ही तयार झालो, दिलं, आम्ही पुढे यायला तयार आहोत. परंतु तुम्ही एखादं पाऊल पुढे चालण्याची गरज आहे, त्या दृष्टीने आपण वाटचाल करूया. अनेक चांगले चेहरे, कार्यतत्पर चेहरे, इफिशियंट चेहरे समोर दिसतात, पण त्यांची इफिशियन्सी या दिशेनं जर त्यांनी वाटचाल केली तर चांगलं होईल. सस्टेनेबिलिटी आता प्रत्येक संस्थेला ही येण्याची गरज आहे आणि ती लवकरात लवकर येईल अशी मी तुम्ही 3 महिन्याच्या आत तुमचा एक हे द्या, प्रोग्राम द्या, आम्ही त्याच्यावर ऍड करायला तयार आहोत. आम्ही करायला तयार आहोत, एवढं यापासून मी सांगतो. PV सरांच्याबद्दल बोलायचं झालं तर काही जास्त बोलत नाही मी. जे काही चांगलं आहे ते सत्कार्यामध्ये बोलावं असं म्हणतात. हे माझ्यावर बंधन असल्यामुळं अत्यंत म्हणजे कमी बोलणार मला, कमी शब्दामध्ये त्यांना काय जे काही सांगायचं असेल ते सांगून मोकळा होणारा माणूस माझ्या अनुभवात आला. आणि एक्झिक्युटिव्हमध्ये सुद्धा त्यांना
आम्ही मागच्या कार्यकारिणी त्यांना दिलेल्या त्रासाचं काही प्रमाणामध्ये परिमार्जन करण्यासाठी आम्ही त्यांना आमच्यामध्ये समावून घेतलं. पण बोलणंच कमी असल्यामुळं त्याचं कॉन्ट्रीब्युशन जी आम्हाला अपेक्षित होतं ते निश्चितच झालं नाही. ही तक्रार माझी निश्चितच वेगळी राहणार आहे. ती तुम्ही जर पुढं भरून काढली तुम्हाला ती फार मी सरळ आणि स्पष्ट बोलणारा माणूस आहे. कोणाला समोरच्याला वाईट वाटलं तरी काही काहींकडे बघू नका तुम्ही. काहींचाही फार निश्चित अनुभव असेल, ज्येष्ठापेक्षा वेगळा अनुभव असण्याचं काही कारण नाही, कारण की युअर पर्सनॅलिटी इज दॅट वे. तरी परंतु एक काम त्यांनी मला सांगितलं होतं, ते काम मी करू शकलो नाही याचं मला दुःख आहे. त्याची मी त्या संदर्भात आता जाहीर माफी मागायला काही अडचण नाही, मी मागून घेतो. एक कॅन्डिडेट सुचवला होता, तो आम्ही ऍडजस्ट करू शकलो नाही. तर त्यांची भाषीच होती, त्याचं काम नाही करू शकलो. योग आला, संधी आली तर ती तक्रार आम्ही निश्चित करू. काय त्यावेळेस दॅट वॉज द फर्स्ट रिक्रुटमेंट अंडर माय प्रेसिडेन्सी. आणि मी सगळ्या फार उदार मताने सर्वांना जागा देऊन टाकल्या. अध्यक्ष वॉज नियरली अ इक्वल शेअर होल्डर ऑफ ऑल दॅट. त्यामुळे मी लोकांना समाधानी करू शकलो नाही. ही सुद्धा वस्तू ठीक आहे. हे दिलीप बाबूंच्या समोर बोलतो म्हणजे ते त्यांना मान्य आहे. म्हणजे ते बोलले सुद्धा, ते बोलले त्यांच्या अनुभवाच्या आधारावर ते बोलले सुद्धा, हे तुम्ही करता हे चूक आहे, याची तुम्हाला अडचण जाईल. ते निश्चितच मला अडचण गेली. आता जर योगायोगाने पुन्हा रिक्रुटमेंट झालं, दिलीप भाऊ तुम्हाला त्रास दिल्याशिवाय मी राहणार नाही, तुमचे पोटे कमी करेल. असो, एक चांगला कौटुंबिक कार्यक्रम इथं आयोजित केला. सीमाताईचा डब्बा इथं सगळ्यांनी खाल्ला. त्या सीमाताईचा स्वाद, हाताचा स्वाद आम्हाला घ्यायला काही मिळाला नाही. तो योग जर तुझे सगळ्यांनी आणला तर आम्हाला आनंद वाटतो. कुठे शेतावर, जंगलात योग तर येऊ द्या. टीव्ही सरांनी एकदा मच्छी आणून दिली होती. आज एक दिवस काय एजन्सी वगैरे काहीतरी त्यांच्या त्यांचं काहीतरी चालू असते. तुझं हे चालते काय म्हटलं, या जगाच्या पाठीवर माणसं जे खात असतील ते सगळं मला चालते. त्यामुळं तेवढं त्यांनी केलं. पण दुधे सरांचं काही म्हटलं होतं आपण तिथे गेलो तेव्हा कळून त्याचा विषय पडला जरा परत नाही. आम्ही सहसा कोणावर म्हणजे एवढंच नाही, निवडून आल्यानंतर आमचा सत्कार कोणी घेऊ नये. आम्हाला संस्थेतून कोणीही कुठलेही जाऊन आम्हाला शाल श्रीफळ घेऊ नये हे बंधन आम्ही निर्णय घेऊन पाळलं. त्याचं कारण असं आहे, शेवटी हा बोलणं तुम्हाला लोकांना पडतो. तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करता असं नाही म्हणत. कर्मचाऱ्यांकडून कॉन्ट्रीब्युशन घेतलं जातं किंवा मग संस्थेचा प्रमुख काहीतरी ऍडजस्टमेंट करतो. म्हणजे दुसऱ्या मार्गाने ऍडजस्टमेंट करण्याचा मार्ग त्याला उपलब्ध करून देणं हे आम्हाला काही योग्य वाटलं नाही. म्हणून पहिल्याच दिवसापासून आम्ही निर्णय घेतला की आमच्या कुठल्याही आपल्या संस्थेमध्ये जात असताना कुठल्याही पदाधिकाऱ्यांना, त्याच्यात पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर नाराजी झाली, पण तो निर्णय आम्ही कटाक्षाने आता शेवटपर्यंत पाळला. आता वर्षभर राहिलं ते पार निश्चितच पडेल. असं हे आम्ही सगळं वागत असताना आम्ही प्रामाणिकपणे संस्थेच्या भल्यासाठी, संस्थेची प्रगती कशी होईल यासाठी
प्रयत्नशील आहो आणि राहू. त्यामध्ये आपलं योगदान आम्ही अपेक्षित ठेवतो. ते योगदान आपण द्यावं, कारण की आम्हाला प्राध्यापक मंडळींकडून सगळ्या तुमच्याच कॉलेजच्या शिक्षकांकडून याबाबत थोडीशी उदासीनता दिसते आणि ती उदासीनता भेटून टाकू. संस्थेची प्रगती ही आपली सुद्धा प्रगती आहे याची जाणीव ठेवून सर्वांनी कार्यरत राहिलं पाहिजे. ही अपेक्षा संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी जर पाळली तर ती गैर आहे किंवा चुकीची आहे असं समजण्याचं काही कारण असो. भाऊसाहेबांच्या पुण्याने संस्था खूप पुढं आलेली आहे. भाऊसाहेबांचे आशीर्वाद आहे. भाऊसाहेबांचं नाव आणि वजन आणि संस्थेचं नाव आज पदोपदी कुठेही गेलो तर कुठलंही काम करायला आम्हाला अडचण जात नाही. ती शेवटी त्यांचीच पुणे आहे आणि म्हणून त्यांनी मिळवलेलं गुडविल ते आजपर्यंत म्हणजे जवळजवळ आता भाऊसाहेबांना जाऊन 65 मध्ये गेले तर जवळजवळ काय माझं गणित कच्चं आहे, किती वर्ष झाले, 56 वर्षाचा काम करण्यानंतर सुद्धा ते टिकून आहे. आणि हे पुढं टिकवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या सर्वांवर आहे. त्यामध्ये आम्ही पुढे कमी पडणार नाही अशा दृष्टीनं आपण कार्यरत राहावं एवढं त्या प्रसंगी बोलतो. ज्यांचा निरोप समारंभ होतोय त्या TV सर, बुधे सर, मोहनराव आणि त्याचबरोबर जगताप साहेब यांना सर्वांना भावी दिनाच्या शुभेच्छा देत असताना आपण या संस्थेशी आपले जे काही नाते बंधन नाही ते कायम ठेवून संस्थेच्या प्रगतीसाठी आपलं योगदान देत राहा अशा प्रकारची आपल्याला सर्वांना विनंती करतो. आणि आयुष त्यांनी मला इथं अध्यक्ष म्हणून आमंत्रित केलं. एक चांगला कार्यक्रम आयोजित केला याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन करून आपले आभार मानतो. आपल्या जवळ येतो. नमस्कार. धन्यवाद सर. ज्यांनी सन्मानाची शाल पांघरली, ज्यांनी अनुभवाची गोडी चापवली, ज्यांनी आपुलकीची परंपरा राखली आणि ज्यांनी सन्मान स्वीकारला त्या सर्वांप्रती हृदयनिर्देश व्यक्त करण्याकरिता मी आमंत्रित करते आमच्या तंत्रनिकेतनचे प्राध्यापक भरत सर यांना आणि आपली रजा. धन्यवाद. सर्वप्रथम भाऊसाहेबांच्या पवारस्मृतीस अभिवादन करतो. आजच्या सेवापूर्ती सोहळ्याचे अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब यांच्या उपस्थितीबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानतो. तसेच आजचे प्रमुख अतिथी माननीय श्री दिलीप बाबू इंगोले साहेब, माननीय श्री RK मोहल्ले सर यांचे देखील आभार मानतो. आजचे सत्कार मूर्ती माननीय श्री PB देशमुख सर, सौ जयाताई देशमुख, ND दुधे सर, सौ मीनाताई दुधे मॅडम, जीवन भाऊ जगताप आणि मोहन काका यांनी आमच्याकडून सत्कार स्वीकारला याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या संस्थेच्या प्राचार्या पुण्य मॅडम यांचे देखील आभार मानतो. तसेच उपस्थित सर्व विभाग प्रमुख चोरे सर, गोसावी सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सोहळ्यास उपस्थित राहून शोभा वाढवली त्याबद्दल देखील त्यांचे आभार मानतो. विशेषतः सारंग पाटील सर, अरविंद गडेकर आणि मनोज मोहोड यांच्या योगदानाबद्दल मी आभार व्यक्त करतो. इथे या सत्कार सोहळ्याच्या संचालनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या डॉक्टर ज्योती चव्हाण मॅडम यांचे देखील आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ज्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हातभार लाभला त्यांचे देखील आभार मानतो. सर्वे शेवटी या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्त आपले पुढील आयुष्य सुखा समाधानाचे जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने इथे हा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपवायचा.